कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मुजोर परप्रांतीय आरोपीच्या आवळल्या मुसक्या. मनसे सैनिकांनी बेदम चोप देऊन आरोपीला पोलिसांच्या केलं स्वाधीन. आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा दोघेही कल्याण पोलिसांच्या अटकेत. कल्याणमध्ये रुग्णालयातील मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण. थोड्या वेळ थांबण्याची विनंती केल्यानंतर परप्रांतीय तरुणाकडून ही मारहाण. मनसे नेते अविनाश जाधव यांनी कल्याणमधील पीडित मुलीची भेट घेत तिला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. संपूर्ण खर्च हा मनसे उचलणार असल्याची देखील दिली ग्वाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनला दिली भेट. मराठी मुलीला मारहाण प्रकरणात उपायुक्तांची घेतली भेट. आरोपीला अटक करण्याची मागणी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं डान्स बार चालतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा आरोप. परब या संदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पुरावे सुद्धा देणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची सत्यता समजून घेण्यासाठी अंजली दमानिया आता भेट देणार. सकाळी 10 वाजता कांदिवलीला त्या जाणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केले होते आरोप. तर मी गेम खेळलोच नाही, पॉपअप गेम स्किप करत होतो. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व आरोप फेटाळले. राजीनामा द्यायला मी काही विनयभंग केलाय का? राजीनामा देण्यास कोकाटे यांचा नकार. शासन पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून 1 रुपये घेतं. शेतकरी नाही तर सरकार भिकारी. माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. मंत्री महोदयांनी शासनाला भिकारी बोलू नये. एकनाथ शिंदेंचा कोकाटे यांना सल्ला. राज्याला भिकारी म्हणणं हा असंवेदनशीलतेचा कहर. राज्याच्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्री आणि जनतेच्या परिश्रमाचा अपमान. हा अपमान सहन करणार नाही. सुप्रिया सुळेंचं ट्विट. कृषी मंत्री पदावर योग्य व्यक्ती असावी. रोहित पवार यांची भूमिका. अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता, त्यामुळे कोकाटे यांनी सुद्धा राजीनामा द्यायला हवा. रोहित पवार यांची मागणी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना शिवी दिली. बच्चू कडू यांची टीका. माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच खरं बोलले, त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत. बच्चू कडूंचा टोला. कृषी मंत्र्यांचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. छावा संघटनेचे पदाधिकारी. विजयकुमार घाडगे पाटील यांची भूमिका. राज्यात मंत्र्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा टोला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा. रवींद्र शिंदेंची अध्यक्षपदी तर संजय डोंगरेंची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पक्षाच्या संपर्क प्रमुख बबन थोरात आणि माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर यांच्यामध्ये राडा. थोरात पैसे घेऊन पदे वाटतात असा आरोप. माढाच्या कोकण मंडळाच्या 5,000 घरांच्या सोडतीसाठी 10,742 अर्ज. त्यापैकी 3,760 जणांनी भरली अनामत रक्कम. ठाणे तसेच वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिका. 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 2 फेऱ्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधून एकूण 1,43,546 विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण. पहिल्या फेरीत 87,540 प्रवेश. 5 दिवस उलटूनही परिचारिकांचा संप सुरूच. सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन नाही. आंदोलन सुरू ठेवण्याचा परिचारिका संघटनेचा इशारा. रुग्णसेवा ठप्प. पुण्याच्या ससूनमधील नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर. परिचारिकांच्या संपामुळे शस्त्रक्रिया रखडल्या. 5 दिवसांपासून परिचारिकांचा संप. ससूनमधील 340 परिचारिका संपात सहभागी. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. सिंधुदुर्गात काल दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात. नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. आज हलक्या पावसाचा अंदाज तर 24 ते 26 जुलै मुसळधार पावसाचा अंदाज. 25 जुलैला नागपूरमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. जालन्याच्या परतूर तालुक्यातील गौतमी नदीला पूर. गावातील पूल तुटल्यानं पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. तरुणानं आईला पाठीवर बसवून नेलं रुग्णालयात.
कसारा रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनवर कोसळली दरड. दरवाजात उभे असलेले 2 प्रवासी यामध्ये जखमी. प्रवाशांकडून सुरक्षेची मागणी. वाशिमच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ. रोहित पवार यांच्याकडून पोस्ट. पुरामुळे हळद आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील डनेल गावातील एका गर्भवती महिलेला गावात रस्ता नसल्यानं भर पावसात बांबूच्या जुळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ. नंदुरबारमधील नागरिकांची मरण यातना थांबत नसल्याचं चित्र. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम गावात स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून वाद. गायरान जमिनीवर अंत्यसंस्कार करण्यास शेतकऱ्यांचा नकार. बुलढाण्याच्या देऊळगाव कुणपाळ येथील धरणाच्या भिंतीला पडलं भगदाड. दगडमातीची पिंचिंग केलेल्या भिंतीला पडलेल्या भगदाडमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. नांदेडच्या हिप्परगा माळ गावातील ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस. याच इमारतीतून गावगाड्याचा कारभार चालत असून याच इमारतीमध्ये अंगणवाडी सुद्धा भरत असल्याची माहिती. गडचिरोलीमध्ये 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. यंदा गडचिरोलीमध्ये 40 लाख झाडं लावणार. फडणवीस यांची माहिती. 15 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आंदोलकांची तब्येत अचानक बिघडली. आमदार हिरामण खोसकर आणि मनसे नेते दिनकर पाटील यांनी घेतली आंदोलकांची भेट. उपचार घेण्यास आंदोलकांचा नकार. राज्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून रेशनवरील धान्य वाटप बंद. सर्व्हर डाऊन असल्यानं दुकानातील ई-पॉस मशीन बंद. त्यामुळे नागरिकांना धान्यच मिळत नसल्याचं चित्र. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वरमध्ये नायलॉनच्या कुंपणामध्ये अडकलेल्या खवले मांजराची सुटका. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सोडला नैसर्गिक अधिवासात. नंदुरबार शहरात खोडाई माता मंदिरात थेट कार घुसली. नियंत्रण सुटल्यानं कार थेट प्रवेशद्वारातून आत घुसली. अपघातात 16 वर्षीय मुलगी गंभीर जखमी. अंबरनाथ रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू. रेल्वे रुळ ओलांडताना महिलेचा मृत्यू. महिलेला वाचवायला गेलेल्या तरुणाने सुद्धा अपघातात गमावला आपला जीव. कणकवली तालुक्यातील हळवल फाटा येथे भीषण अपघात. नियंत्रण सुटल्यानं अपघातग्रस्त वाहन मार्गावरून बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. बीसीसीआयला कायद्याच्या चौकटीमध्ये आणण्याच्या हालचाली. आज संसदेमध्ये सादर होणार राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक. विधेयकाच्या कक्षेत बीसीसीआयचाही समावेश केला जाणार अशी माहिती समोर. आजपासून भारत आणि इंग्लंडमध्ये मँचेस्टरच्या मैदानात चौथा आणि निर्णायक कसोटी सामना. 5 सामन्याच्या मालिकेत यजमान इंग्लंड 2-1 पुढे. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून भारताचा जलदगती गोलंदाज आकाशदीप बाहेर. दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आल्याची माहिती. इंग्लंड भारत कसोटी सामना आजपासून सुरू. आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेट रँकिंगमध्ये दीप्ती शर्माची 10 स्थानांची झेप. दीप्ती पोहोचते 23व्या स्थानी. स्मृती मंधाना पहिल्या स्थानी कायम. भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत. पहिल्यांदाच 2 भारतीय महिला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत.